ओम गुरु दत्तात्रेय श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो. जसे आपण नेहमी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनावर आधारित सत्य घटनावर आधारित अनुभवातून आलेल्या कथा तुमच्यासाठी घेऊन येत असतो, तशीच आज पुन्हा एकदा आम्ही एक नवीन, वेगळी आणि मनाला खोलवर स्पर्श करणारी कथा तुमच्या समोर मांडणार आहोत. आजची कथा आहे एका अशा भक्ताची ज्याच्या आयुष्यात एका मागोमाग एक संकट येत गेली. ज्याच्या हातात काम नव्हतं, घरात अन्न नव्हतं आणि मनात फक्त एकच प्रश्न होता, देवा आता पुढे काय? पण भक्त हो, जिथे सगळे मार्ग बंद होतात तिथे स्वामी समर्थ महाराज स्वतः मार्ग बनवून उभे राहतात. कृपया ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण ही फक्त कथा नाही, हा स्वामी समर्थ महाराजांचा कृपेचा जिवंत आणि सच्चा अनुभव आहे. अक्कलकोट पासून थोड्याच अंतरावर एक लहानच गाव होतं. त्या गावात एक साधा, गरीब पण मनाने अत्यंत शुद्ध असा भक्त राहत होता. त्याचं आयुष्य फार मोठं नव्हतं, पण समाधानी होतं. तो रोज पहाटे उठायचा, डोळे मिटून मन एकाग्र करून फक्त एकच नाम घ्यायचा, ओम गुरु दत्तात्रेय श्री स्वामी समर्थ. ओम गुरु दत्तात्रेय श्री स्वामी समर्थ. काम छोटं होतं पण प्रामाणिक होतं. कमाई थोडी होती पण मनात समाधान होतं. तो नेहमी म्हणायचा, स्वामी आहे, मला दुसऱ्या कोणाची गरज नाही. पण बघतो हो, कधी कधी आयुष्य अचानक वळण घेतं. एके दिवशी त्याचं काम पूर्णपणे बंद पडलं. ज्या लोकांवर त्याने विश्वास ठेवला होता तेच लोक हळूहळू दूर जाऊ लागले. घरात अडचणी वाढू लागल्या, अन्न कमी पडलं, कर्ज वाढत गेलं, अपमान सहन करावा लागला, रात्री झोप येईना. तो रात्री उठून देवासमोर बसायचा आणि डोळ्यातून अश्रू व्हायचे. तो म्हणायचा, स्वामी मी तुझा भक्त आहे, तरी माझ्यावरच हे संकट का? पण उत्तर मिळत नव्हतं. एक दिवस तो पूर्णपणे खचला. मनात विचार आला, आता सगळं संपलं. पण त्याच क्षणी मनात एक आवाज आला. अक्कलकोट. काही न विचार करता तो घरातून निघाला. पाय चालत होते, डोळ्यात पाणी होतं, पण मनात एक शेवटची आशा होती. स्वामी समर्थ महाराज मंदिरात बसले होते. तेजस्वी चेहरा, गंभीर नजर आणि विलक्षण शांतता. भक्त दूरच उभा राहिला. त्याला काही बोलायची हिंमत नव्हती. फक्त मनात म्हणाला, स्वामी आता माझं आयुष्य तुझ्याच हातात आहे. तेवढ्यात स्वामी समर्थ महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि थोड्या कडक आवाजात म्हणाले, अरे एवढा घाबरलास कशाला? मी आहे की नाही? हे शब्द ऐकताच भक्ताच्या अंगावर रोमांच उभे राहिले. स्वामी पुढे म्हणाले, उद्या सकाळी घराबाहेर पड. कुणाशी वाद घालू नकोस, मागे वळून पाहू नकोस. इतकंच. ना कारण ना स्पष्टीकरण. भक्ताने फक्त स्वामींच्या चरणी मस्तक ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो भक्त स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून घरातून बाहेर पडला. मनात भीती होती पण विश्वास जास्त होता. थोड्याच वेळात एक अनोळखी माणूस त्याच्या जवळ आला. तो म्हणाला, मला तुमच्याबद्दल सांगण्यात आलं आहे. मला तुमच्यासारखा प्रामाणिक माणूस हवा आहे. त्या एका भेटीने भक्ताचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. काम मिळालं, हळूहळू कर्ज फिटलं, घरात पुन्हा हसू आलं. काही दिवसाने तो भक्त पुन्हा अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थांच्या चरणी पडला. डोळ्यातून अश्रू वाहत होते. स्वामी समर्थ फक्त हसले आणि म्हणाले,
मी काही केलं नाही. विश्वास तू ठेवलास. त्या शब्दाने भक्ताचं आयुष्य बदलून गेलं. भक्त हो, स्वामी समर्थ महाराज संकट लगेच काढून टाकत नाही, पण संकटातून मार्ग नक्की दाखवतात. जिथे विश्वास आहे तिथे चमत्कार होतो. भक्त हो, आज जर तुमच्या आयुष्यात अडचणी, भीती, अपयश असेल तर घाबरू नका. मनापासून एकदा म्हणा, ओम गुरु दत्तात्रेय श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज आजही आपल्या भक्तांच्या पाठीशी तितक्याच ताकदीने उभे आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.